तुम्हाला इथं शहर आपल्याला दिसलेलं आहे. या शहरामध्ये फक्त विद्यार्थी संख्या फक्त 5% आहे. या महाविद्यालयाला ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या ही 95% आहे. जे बापूजींचं जे उद्दिष्ट आहे ते ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि तोच त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवून आपण खरंच आपण ग्रामीण भागापर्यंत त्या ठिकाणी आपण शिक्षण त्या ठिकाणी आपण पोहोचवलेलं आहे. त्याच्यामध्ये खरं तर ड्रॉप आउट हा त्या ठिकाणी जर बघितलं तर थोडासा जास्त आहे. फर्स्ट इयरला संख्या जास्त राहते, एसवायला परत कमी होते, टीवायला कमी होते. इथली परिस्थिती त्याला हे कारणीभूत आहे. मुलं जॉब करून शिकतात हेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जर त्या ठिकाणी विकनेस जर म्हणता येईल तर या महाविद्यालयामध्ये सिनियर कॉलेज आहे, परंतु याला अटॅच जर ज्युनियर कॉलेज जर आपण जर चालू जर केलं तर आपल्याला समजा एक 50 त्या ठिकाणी जर संख्या जरली तर फिक्स संख्या आपली 100 जर यायची झाली तर बाकीचे नंतर आजूबाजूच्या कॉलेज येऊ शकते. हे आमचा विकनेसच आहे. साहेबांची पण इच्छा आहे की ज्युनियर कॉलेज चालू करावं. मला भीती वाटते परत जर साहेब जर म्हणले आहे ह्या स्टाफवरच तुम्ही सगळं चालवा म्हटलं प्रचंड प्रश्न येतो. साहेब किती वेळेस तरी इतिहासाचे 2 पोस्ट वॅकन्सी आहे, एमए हिस्ट्री आहे आणि माणूस नाही. सांगायला खेद पण होतो, कमिटी पुढे मी सांगतो आता आमच्या पुढं हिस्ट्रीची फाईलच नाही, आता मिळालेली आहे. आयपीसी कॉर्डिनेटरनं आता फाईल मिळाल्यानंतर काय करायचं. प्रचंड त्या ठिकाणी अवघड गोष्टी आहेत त्या आम्ही त्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू.